पॅरेंट्स हसणे म्हणजे मोफत औषध असतं. आजचा पुढचा कार्यक्रम आहे असा की हसू थांबवणं होणार अगदीच कठीण. नाईनची भन्नाट टीम घेऊन आली आहे कॉमेडीची खास मेजवानी, ज्यात टेन्शन होईल गायब आणि चेहऱ्यावर येईल फक्त स्माईल स्माईल. तर तयार राहा हसायला, कारण आता सुरू होत आहे रोजलँडची हवा येऊ द्या हा कार्यक्रम. आज टाळ्या इतक्या जोरात वाजवा की उद्या शाळेत सगळ्यांना कळलं पाहिजे की आपला ॲन्युअल डे सुपरहिट झाला. एक टिप आहे, हसू जर आलं तर थांबू नका, कारण रोजलँडची हवा लागली की स्माईल आपोआपच येतं. तर जोरदार टाळ्यांनी आपल्या मुलांचं स्वागत करूयात. हसताय ना मंडळी, हसत राहा. तर तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोजलँडची हवा होऊ द्या. आता मी आमंत्रित करते अखिल भारतीय हुरडा पार्टीचे अध्यक्ष श्रेया बुगडे यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात श्रेया बुगडे यांचं. येऊन येऊन येणार कोण? मी येऊ का? कुठे? नाही, तुम्ही म्हणाले ना येऊन येऊन येणार कोण, म्हणलं मी येऊ का? तुम्ही कुठे राहता? मी कल्याणला. मग मी येऊ का? आमच्या पक्षात? हा, आज मी गाडी नाही आणली, मला दादरला सोडता का? एक मिनिट, हे बघा, पर्सनल चर्चा करू नका, बसून घ्या, आपण इथे चर्चा करणारच आहोत. हा, तर सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शाळेच्या इलेक्शन बद्दल तुमचा काय अजेंडा आहे? हे बघा, माझा स्पष्ट अजेंडा आहे. मी या ठिकाणी सर्व जनतेला आणि मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या बंटी शेटलाच निवडून द्या, कारण आमच्याकडे ताकद आहे. आम्ही या शाळेचं रंगरूपच बदलून टाकू. हा हा, हे सतत पान खात असतात, पिचकाऱ्या मारून मारून रंग बदलते. माझं असं म्हणणं आहे की शाळेचा रंग बदलायची काहीच गरज नाही, कारण आपण गेल्याच वर्षी शाळेला नवीन रंग दिला होता. हे जर असं म्हणत असतील ना, हा रंगांचा निवड भ्रष्टाचार आहे आणि मी याच्या विरोधात आहे. हा भ्रष्टाचार नाही, मॅडम काय पण बोलताय. एक मिनिट, बसून घ्या. कदम, तुम्ही बोला, तुमचं काय मत आहे? एक पान आहे का? मला खायचं होतं. अहो कदम, मी काय ते पानपट्टी उघडून ठेवली का? जेव्हा पण इथे येता असा विषय वेगळा का करता हो तुम्ही आणि त्याच्यावरच बोलत बसता? जरा शांत बसा. हा बद्रिके, तुम्ही बोला. मला काही नाही बोलायचंय. अहो पाण्याबद्दल बोला. पाणी पाणी नको मला. अहो तुम्हाला नको, पण शाळेला हवंय ना पाणी. नको, पाण्यात शाळा बुडन ना. अहो तुम्हाला पाणी शाळेत पाणी नाही घालायचंय, शाळेत पाणी हवंय ना मुलांना पिण्यासाठी. हा पाण्याचा प्रश्न आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. गडुळ्याचं पाणी, खाली बस. शाळेचं पाणी. हा मॅडम, तर मला आता तुम्हाला विचारायचंय की तुमचं काय मत आहे या पाण्याबद्दल? आम्ही आमच्या पक्षातर्फे प्रत्येक मुलाला एक एक माठ देऊ. हवीच एवढी माठ मुले, अजून कशाला माठ पाहिजे? एक मिनिट पत्रिके, तुम्हाला मुलांना माठे म्हणण्याचा काहीच प्रश्न येत नाही, कारण ते अत्यंत जोमाने शिक्षण घेत आहे. एक मिनिट, कदम तुम्ही बोला. हे बघा, हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे, घरोघरी पोहोचतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय, थोडंसं नीट बोला. अच्छा, लाईव्ह चालू आहे. मला माझ्या बायकोला सांगायचंय स्वयंपाक नको करू, मी जेवून येणार आहे. तिथं धमाल बसतीये. अहो हे काय बोलताय, याला काय अर्थ आहे की यांच्या बायकोशी बोलू शकतात का इथून? अहो एक मिनिट थांबा. हा, तर मॅडम, मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही मुलांसाठी काय करणार आहात? मी माझ्या मुलासाठी 2 तोळ्याची चेन करीन आणि ती त्याच्या लग्नात पण काम येईल आणि पुढच्याच महिन्यात त्याला एक नवीन गाडी सुद्धा विकत घेऊन देणार आहे. मॅडम एक सांगू का? गाडीचे मागले बघतोयस काय रागानं ओव्हरटेक केलंय वागानं. बर. हे बघा, इथे काय चालू आहे, तुम्ही काय बोलताय? मी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मुलांबद्दल नाही, शाळेच्या मुलांबद्दल विचारलंय. तुम्ही शाळेतल्या मुलांसाठी काय करणार आहात? एक मिनिट, मी बोलते ना, हा मुलांचा भविष्याचा प्रश्न आहे, मला बोलू द्या. आम्ही आमच्या पक्षातर्फे प्रत्येक मुलाला एक एक टॅब देऊ. तो नुसता टॅब नाही, तर त्यामध्ये विविध प्रकारचे भौतिक खेळ सुद्धा आहे, जसे की कॅन्डी क्रश, लुडो, टेम्पल रन इत्यादी. तुम्ही काय विजय असो करता रे? ते आपल्या ऑपरेशन मध्ये नाही का? ओ ऑपरेशन नाही, ओ अपोजिंटा. जे आपल्या पक्षात असते त्यांना म्हणतात प्रिटी जिंटा आणि अपोजिट पक्षात असते त्यांना म्हणतात अपोजिंटा. हे जिंटा बिंटा मला काही कळत नाही, असा विषय नका घेऊ. एक मिनिट थांबा. आता आपण अभ्यासाच्या वेगवेगळ्या विषयांबद्दल चर्चा करूयात. तर सर, मला तुम्हाला विचारायचंय, नागरिक शास्त्राबद्दल तुमचं काय मत आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. देशामध्ये प्रत्येक नागरिकांनी शास्त्रज्ञ झालं पाहिजे. आता आपण सायन्सकडे बघतो किंवा गणिताकडे बघतो किंवा इंजिनिअरिंगकडे. आता मी परवाच अमेरिकाकडे जाऊन आलो, तिकडं कितीतरी मुलं शास्त्रज्ञ झाले आहे, एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. तुम्हाला कसं कळलं आपली सगळी मंडळी एकाच बिल्डिंग मध्ये राहते? तिकडे बाहेर चड्ड्यामध्ये वाळू घातले होते, एवढं मोकळं ढाकळ करून राहतं. काय पण बोलताय, तिकडे जाऊ द्या. हा, तर कदम, मला तुम्हाला विचारायचंय, सायन्स या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे? हा चांगला प्रश्न आहे, म्हणजे गंभीर प्रश्न. दादर घ्या, माटुंगा घ्या, तर सायन्सच का मागं राहिलं? तर आपण एक नवीन स्टेशन उघडलं पाहिजे. अहो कदम, मी सायन्स बद्दल नाही बोलते, सायन्स बद्दल बोलते, विज्ञान विषय. अच्छा, विज्ञान बालक.
चांगली अभिनेत्री आहे. राहू द्या. हे बघा आधीच माझ्याकडे वेळ फार कमी आहे. माझं गाड्या देऊ काय? राहू द्या. हा तर आता मला विचारायचं आहे की आपल्या देशामध्ये 2 विविध विषय असतात, इतिहास आणि नागरिकशास्त्र. या दोन्ही विषयांचे मार्क एकूण द्यावे लागतात. तर तुमचं काय म्हणणं आहे सर, त्या विषयांचे मार्क एकूणच राहून द्यावे की वेगळे वेगळे करावे? माझं काय म्हणणं आहे, इतिहास आणि नागरिकशास्त्र याची जी युक्ती आहे ती परंपरागत युक्ती आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर प्रश्न घेतला तर महाराष्ट्रामध्येच सर्वात जादा इतिहास आहे, म्हणून इतिहास हा मोठा भाव आहे आणि त्याला मान दिलाच पाहिजे. बर कदम, तुमचं इंग्रजी विषयाबद्दल काय म्हणणं आहे? इंग्रजी आरोग्याला चांगली असते व गावठी त्रासदायक, त्यामुळे बाट्या बंद केल्या पाहिजे. गप्प बसा, काय पण बोलताय. बद्रिके, तुमचं काय म्हणताय या विषयांवर? मला असं वाटतंय की प्रत्येक नागरिकाने शस्त्र हातात घेतले पाहिजे. काय पण बोलतायत. थँक्यू. मग मंडळी, कसं वाटलं तुम्हाला हा परफॉर्मन्स? Thank you, dear students of grade 9, for that hilarious and entertaining skit. You truly brought smiles and laughter to the stage.